नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील मोठी बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच महोत्सवाचा महाकुंभ वरोरा शहरात धुमधडाक्यात साजरा होत आहे। महिलांच्या कबड्डी सामन्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले। आता बातमी विस्ताराने। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सरपंच महोत्सवाची भव्य सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सरपंच आणि सदस्य या महोत्सवात हजेरी लावत आनंद द्विगुणित करताना दिसत आहेत। वरोरा शहरातील जुनी कॉटन मार्केट ग्राउंडवर 3 दिवसीय सरपंच महोत्सव मेळावा रंगतदार ठरत आहे। उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते पार पडले। जिल्ह्यातील सर्व सरपंचांना एकत्र आणून गाव आणि जिल्हा विकासासाठी समन्वय साधण्याचा हा राज्यातील पहिला ऐतिहासिक प्रयोग ठरत आहे। महोत्सवात नेमकं काय? या 3 दिवसीय महोत्सवात दिवसभर शेतकऱ्यांसाठी स्टॉल प्रदर्शनी, महिला व पुरुष कबड्डी सामने, संगीत खुर्ची, नृत्य स्पर्धा, चालता बोलता प्रश्नमंजुषा अशा रोमहर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे महिला कबड्डी सामन्याने प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आले आहे। 30 जानेवारी, 31 आणि 1 फेब्रुवारी या तारखांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धांना प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जिल्ह्यातील नामवंत प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली आहे। यावेळी गणेश चवले, नर्मदाताई बोरेकर, शुभांगी दातारकर यांनी समस्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना आमंत्रित केले आहे। याचवेळी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला। गणेश चवले म्हणाले, जसे मंत्रालयामध्ये आमदार निवास असतात तसेच मुंबईत सरपंच निवासाच असावा। आम्ही हा संकल्प केले आहे आणि म्हणाले की हा सरपंच महोत्सव फक्त मनोरंजनासाठी नाही तर गावाच्या विकासाची नवी दिशा ठरवण्यासाठी आहे। और शुभम उचल उचल नाही भेटला मॅडम तुम्ही लग्नात तर 2-3 पंडितांनी विचारायला पाहिजे। अरे बापरे का भेटली का शाबासकी लास्ट एंड फाइनल कॉल ग्राम पंचायत कोरपना तालुका वर्ष। नमस्कार, आम्ही या खेळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व तालुक्यामधील सर्व टीमा सहभागी झालो आणि या सहभागामध्ये खूप आनंद आणि उत्साही वातावरण आहे आणि या खेळामुळे आम्हाला कुठेतरी आपला आनंद घेता येत आहे आणि आपल्याला आपली कलाकृती दाखवता येत आहे। त्याबद्दल ह्या महोत्सवाचे धन्यवाद। या सरपंच महोत्सवामध्ये कोणकोणत्या खेळ आपण खेळणार आहात आणि जिल्ह्यातील जे सगळे सरपंच आले आहे, खरंच तुम्हाला इथे कशा पद्धतीचा आनंद व्यक्त करावा लागत आहे? आमच्यामध्ये सर्व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आले आहे, तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आली आहे, तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पण येणार आहे आणि याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पथनाट्य, एकल नाट्य, समूह नृत्य, एकल नृत्य, तसेच कबड्डी, लिंबू चम्मच आणि संगीत खुर्ची या सर्वांमध्ये आनंद घेता येत आहे आणि सर्वांमध्ये आनंद आम्ही घेत आहे। उत्साही वातावरण आहे। धन्यवाद। किती दिवस चालणार हा कार्यक्रम? हा 3 दिवस चालणार आहे। 30, 31 आणि 1 जर टीमा जर वाढल्या तर 2 तारीख सुद्धा होऊ शकते। कुठून आले? आम्ही कोरपना तालुक्यामधून आलेलो आहोत। मग आता कबड्डीमध्ये विजयी झाले? 2 टीमांमध्ये विजयी झालेलो आहोत 2 राऊंडमध्ये। यानंतर होऊ पुन्हाची आम्हाला आस आहे। गुरुजी देवावानी भेटले, आता मी पण बांधतो संडास आणि लोक हो तुम्ही बी बांधा संडास। उघड्यावर बसू नका ना, रोग राहिला आमंत्रण देऊ नका बरं। खूप आनंद वाटते। जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग आहे सरपंचाचा। कारण जिल्ह्यातील सरपंचांना एकत्र आणून त्यांच्या अंगात असलेले क्रीडा नैपुण्य असेल
त्यांच्या अंगी असलेले वाव असेल यांना वाव मिळावं त्यांच्या गुणांना, म्हणून हा सरपंच महोत्सव आम्ही साजरा केला. तसेच जिल्ह्यातील सरपंचांचा परिचय व्हावा एकमेकाशी, जे त्यांच्या सरपंचांच्या कामाची माहिती व्हावी यासाठी म्हणून आम्ही हा सरपंच महोत्सव आयोजित केला. सरपंच दैनंदिन जीवनामध्ये ज्या दररोजच्या नुसतं शिवाखाने आहे, विकास कमी, भेटणारा पैसा तुटपुंजी, त्या सरपंचाला सुरक्षा काय? आज इतकं मोठं बीडचं प्रकरण झालं, त्याच्या पाठीमागं कोण उभं राहिलं? तर कमीत कमी त्या सरपंचांना एकत्रित करून महाराष्ट्रात हे नवीन परंपरा रुजवणे, तर सरपंच महोत्सवाच्या माध्यमातून आणि सरपंचांना कुठंतरी त्यांच्या सुप्त गुणाला वाव देणे आणि सरपंचाच्या पाठीमागं शासनसुद्धा एक दिवस उभं राहील हे वातावरण निर्माण करणे, हा सरपंच चंद्रपूर जिल्हा सरपंच महोत्सव वरोरा आयोजित हा आमचा सरपंच गणेश चौले अध्यक्ष या नात्याने हा माझा उद्देश आहे आमच्या सगळ्या सरपंचांचा. याच्यात क्रीडा आहे, सांस्कृतिक आहे, पथ्यनाट्य आहे, सामूहिक नृत्य आहे, कृषी प्रदर्शनी आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे, दिव्यांगांचे स्टॉल आहे, इथे आदिवासी समाजाचे स्टॉल आहे, आपल्या उमेदचे स्टॉल आहे आणि सगळ्यांना घेऊन सोबत चालणे आणि सायंकाळच्या वेळी आनंद, नाच गाणे, मार्गदर्शन. सरपंचाच्या जीवनात एक 3 दिवस तरी किमान आपण चांगले द्यावं बा. आमचा एक काळ संपत आहे, जरा दिवस वर्ष राहिलं आहे, तर एक नवीन परंपरा महाराष्ट्रात तरी रुजू झाली पाहिजे. कारण सगळे काही महोत्सव होते, सरपंचाचा महोत्सव कुठे आहे? आपल्या देशातही नाही, महाराष्ट्रात सोडा. तर एक नवीन संकल्पना आम्ही सगळे सरपंच मिळून जे तयार केली. चिकटे सर आहे आमचे सभापती माजी, राजेंद्रजी चिकटे, सुजित बाबू कष्टी आहे, प्रवीण भाऊ भोयर आहे, आमचे पावडे साहेब आहे बाजार समितीचे संचालक, दिनेश बाबू कष्टी आहे संचालक बाजार समिती. आम्ही असे अजून अनेक लोक आहे, असे ज्या 5-25 लोक मिळून एक ठरवलं की महाराष्ट्रात आपण एक काहीतरी नवीन द्यायचं सरपंच या नात्याने. तर हा सगळ्यात मोठा उद्देश हा आहे की सरपंचांना संघटित करायचं आणि एक नवीन महोत्सवाची सुरुवात करायची. भाऊ, ज्या प्रकारे हा महोत्सवमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये किती सरपंच जुडले आपल्या हे महोत्सवमध्ये? महोत्सवाला जवळपास 800-850 सरपंच जिल्ह्यातले, जवळपास सगळे सरपंचाने हाजरी. वणीतून सुद्धा सरपंचालय, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा इथं सरपंचालय संबंधित लोक काही. तर तुम्ही सायंकाळी राहा, आज त्याची मौज पहा. आणि माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या लोकांना की त्यांनी या कार्यक्रमाला आजही संध्याकाळ आणि उद्या अजून संध्याकाळ बाकी आहे, तो महोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. आमचासुद्धा माझं आव्हान आहे. मस्त त्यांची जेवणाची सकाळ संध्याकाळ, राहण्यासाठी एक बँकेचं मोठं सभागृह आहे VIP, तिथं त्यांची सगळ्याची व्यवस्था, 2 टाईम जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचं जेवण, एकदम चंगाचंगा. एकदम त्यांची इच्छा नाही आहे की आपण आपल्या गावाला परत जायचे. त्यांचं म्हणणं आहे की अजून 2 दिवस जरा क्रीडा महोत्सव वाढवा. तर आम्ही जरा आता ते 3 दिवसाचं असल्याच्यानं जास्त दिवस वाढवणं म्हणजे आम्हालाही जरा खूप त्रास होईल आणि 3 दिवसात जरा संपवणे. हा जो सरपंच महोत्सव जे आहे आपण जे साजरा करून राहिला, का उद्देश आहे आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा काही उद्देश देणार आहे का? उद्देश एकच की सरपंचांना मुंबईत घर दिलं पाहिजे. घर म्हणतो हे दिलं पाहिजे, आपलं कार्यालय दिलं नाही, कार्यालय दिलं पाहिजे कामकाजासाठी, निवासी व्यवस्था त्यांची. येणाऱ्या काळात सरपंचातून एखादा आमदार, त्यांना सुरक्षा काय आहे सरपंचांना? आमदार लोक आपले मस्त बॉडीगार्ड घेऊन फिरतात, खासदार लोक, ते सरपंचाचं काय? साधा कायदासुद्धा नाही सरपंचासाठी. सरपंचाच्या जीवाला धोका द्यायला कमी जास्त, तर त्यांना कायदा काय? विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार, एक त्या सरपंच मतदारसंघ एक तयार करून त्यातून सुद्धा एक आमदार पाठवता येईल आपल्याला, जेणेकरून ते प्रश्न मांडेल सरपंचाच्या बाबतीत. आज सरपंचाचे प्रश्न मांडण्यासाठी कोणी माणूस नाही स्पेशल की आम्ही ज्यांच्याकडे जाऊ शकतो बा की हा आमचा आमदार आहे म्हणून.